जाऊन बसलो की सुटलो. अगं पण तो सखी सर आपल्याला शोधायला येईल ना गाडीत. येऊ दे ना मग, गाडीपर्यंत येईल ना शोधायला. मूर्खारखे प्रश्न विचारू नकोस. चल आता. अगं ती हा ड्रायव्हर कुठे तडपडलाय आता? तो राजनाथ राजगुरूंसमोर यायला नको. शांभवी, अहो तुम्ही इथे काय करताय? घरी जाऊया ना आपण. मला घरी आराम केला की बरं वाटेल थोडं. ड्रायव्हर कुठे दिसत नाही. मी शोधते कधीपासून त्यांना. बरं आपण जाऊया घरी. मी बाई आजीला पण घेऊन येतो. हा? ना पटकन प्लीज. क्षमा. राजनाथ. हा राजनाथ आहे. हाच राजनाथ आहे. सोडणार नाहीये मी तुला. सोडणार नाहीये मी तुला. मी खून करणार आहे तुझा. सोड राजनाथ. सोड. तुम्ही जाऊ नका. क्षमा. छवी. छवी बाजूला वळ. तुला मी माझ्या वहिनीपर्यंत पोहोचू देणार नाही. तूच हिची बॉडीगार्ड ना? माझ्या बहिणीचा पाठलाग केलास, आमच्या घरापर्यंत पोहोचलीस. तुझ्यामुळे आम्हाला आमचं घर सोडावं लागलं. तुला पण सोडणार नाहीये मी. बघू ना तू काय करतोस ते. इथेच आडवं पाडेन तुला. राजनाथ छवीच्या हाती लागला तर माझं काही खरं नाही. तो विष ओकेल आणि राजगुरूंसमोर सगळं सत्य येईल. छवी. छवी.
माझ्या वहिनी समोर जाऊन तर दाखव. खूप त्रास दिलास तिला आतापर्यंत, पण आता नाही. आता आम्ही सगळे तिच्या सोबत आहोत. सोड तू राजनाथ. छवी 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 अनिकेत अनिकेत सोडणार नाहीये. हे थांब हे तू थांब हे तू. छवी छवी अरे यार छवी केवढं माजलंय तुम्हाला. का माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलात? का केलं तसं? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय झालं हे सगळं? साकेता तू एक काम कर ना, तू कामिनीला आणि वहिनीला घरी घेऊन जा, बाई आजीला पण. मी छवीला डॉक्टरकडे घेऊन जातो. ओके ठीक आहे. कामिनी तू पण आमच्या सोबत घरी ये. शांभवीला सोबत होईल. शांभवी चल निघूया. सांभाळू ना, सांभाळू. हो तुम्ही जा जा. काही लागलं तर फोन करा मला. हो मी करतो, कॉल करतो. जा जा साकेता. छवी यार तू या आधी इकडे ये. इथे इथे पैसे हळू इकडे इकडे ये. इथे बस. इथे शांतपणे हो. बस इथे. दादा थोडस पाणी मिळेल का? हो आलो. तू बस बस तिथे. दुखतंय. किती झालंय? हा यार हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काही करत नाहीये, काही करत नाहीये. हा थँक्यू दादा. नको. आय नो. हे बघ हे बघ हे बघ. आय नो थोडस झोमेल पण बरं वाटेल. ऐक माझं ऐक माझं. हा तसं पुढे कर पुढे कर. थोडं थोडं हो 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 हो. फिरत घ्या. छवी यार. हळू छवी 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 थोडं सहन कर फक्त प्लीज. थोडं सहन कर.
बघ झालंय 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 पाय दुखतंय. आय नो ऑलमोस्ट झालंय बस आता हात राहिला फिरंग्या दुखतंय, फिरंग्या खूप दुखतंय. आय नो हे बघ गार पाणी आहे तुला बरं वाटेल छवी ओके बस बस. हा बस झालं का गरज काय होती यार तुला त्याच्या मागे धावायची काय गरज होती त्याच्याबरोबर हातापाई वगैरे करायची तू बघ ना किती भाजलंय तुला काय झालं असतं तर खेट तू असताना मला काय होणार आहे? तू आला असतास ना मला वाचवायला. अगं छवी मी यायच्या आधीच एवढं सगळं झालंय उगाच काहीतरी उलट उत्तर देऊ नको हा तू बघ किती भाजलंय बघ किती तू इथेच थांब मी आलो ओके कुठे कुठे जातोस? आलो मी तू इथेच थांब फिरंग्या फिरंग्या कुठे जातोयस फिरंग्या? हे काय? मत आहे हा मगाशी तिकडे आपण पूजा करत होतो ना तेव्हा गुरुजींजवळ बघितलं होतं तेच आठवलं मला आता एकदम ते हात दे तुला कसं माहिती हा उपाय असतो? आपल्या घरी येत ना डॉक्टर माई त्यांचा आयुर्वेदिक उपाय आहे हा लहान होतो तेव्हा एकदा हातात फटाका फुटलेला तेव्हा हे असं मध लावूनच हाताची जळजळ शांत केली होती तिने सहन करायला लागेल सगळं ओके फिरंग्या तू हळू 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 हळू. असं आपला माणूस लागतं काळजीने हे सगळं करायला तो हात दे काय ग पोरी नवऱ्याकडून सेवा करून घेतेस अगं असू दे आजकालचे पोरं ना बायकोसाठी वाटतं ते करतात नाही म्हणजे चांगलंच आहे चांगला जोडीदार निवडलास तू नशीबवान आहेस पोरी नशीबवान आहेस ओ आजोबा आओ काका ऐका मी नवरा नाही मी मित्र आहे मी नवरा नाही हो मी काही होय तू काय असतेस ग हा भाजलंय ना तुला एनिवे ऐक आता आपण डिरेक्टली डॉक्टरकडे जातोय आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर ते जे काही औषध आणि क्रीम वगैरे देतील ना ते नीट घ्यायचंय तिथे आपली अक्कल नाही वापरायची आपण पेशंट आहोत ना आता सो पेशंटने डॉक्टरांचं ऐकायचं असतं ओके फिरंग्या मी जाते डॉक्टरकडे. तू त्या राजनाथच्या मागे जा. तू पण राजनाथ सिरियसली हा कळते तुला काय झालं इथे आता आपण डॉक्टरकडेच जातोय राजनाथचं काय करायचं ते नंतर बघू आपण आता तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये माझ्यासाठी ओके पण फिरंग्या पण काय आता आपण डॉक्टरकडे जातोय अँड दॅट्स फाईन कळलं गुड सावकाश पाणी काय झालं? शांभवी
बस. काय झालं ग? म्हणजे देवदर्शन झालं ना नीट? ओटी भरली ना शांभवी? माई, दर्शन झालं व्यवस्थित, ओटी सुद्धा भरली. हं. पण काय पण काय? बाई काय हो, काय झालं? ओ, मला तरी सांगा. तुम्ही सगळे असे गप्प आणि काळजीत का दिसताय? हा? माई तिथे राजनाथ आला होता. राजनाथ? क्षमा. तुला मी माझ्या वहिनीपर्यंत पोचू देणार नाही. काय? शांभवी, तू ठीक आहेस ना बाळा? लागले का तुला काही? नाही मी ठीक आहे. मी देवी आई, पोरं तुझ्या दारामध्ये ओटी भरायला काय आली आणि तू त्यांची अशी परीक्षा काय घेतलीस? बाहेरच्या लोकांना नको तितकं जवळ केलं की देव पावलोपावली परीक्षाच बघणार ना. आधी ती छवी त्रास द्यायची, आता ही शांभवी आलीये. बेबी आत्या, उगाच काहीतरी अर्धवट ऐकून बोलत नको ना जाऊस प्लीज. आज शांभवीवर खूप मोठं संकट आलं होतं, जे आपल्या छवीने तारून नेलं. शांभवीला वाचवण्यासाठी आपल्या छवीने स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही. आणि हे सगळं होत असताना तिचे बिचारीचे हात भाजले आज. तेव्हा आहे कुठे छवी आता? काळजी नको करू ग. अनिकेत तिला डॉक्टरकडे घेऊन गेलाय. शांत राहा, काही झालेलं नाही जास्ती. काय शांत राहा? या शांभवीमुळे घर अशांत झालंय. रोज काही ना काहीतरी घडतंय. आज काय ही गुंड लोक राजगुरूंपर्यंत पोहोचली. हा, आज देवळात भेटले, उद्या काय? उद्या घरात येतील. काय भरोसा? कोणाचा तरी जीव घेतील, कोणावर हल्ला करतील. बेबी, हात जोडते मी. शांत राहा. आता ना तुझी बडबड ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीही नाहीये. कोपरापासून नमस्कार करते. जा तू खोलीत जा. मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी बोलशील आणि मलाच जायला सांगशील. जा तू. मगाशी जे घडलं ना ते भयंकर होतं. शांभवी, तुझ्या जीवाला धोका आहे. आता एकटीने घराच्या बाहेर नको पडूस बाई. जोपर्यंत तो राजनाथ सापडत नाही ना तोपर्यंत एकटी जाऊ नकोस. साकेत, पोलीस कंप्लेंट करूया. त्यामुळे त्यांना फोन कर. साकेत, हा, मोहित्यांना फोन कर. हो, मी करतो फोन.
आलोच. मी आहे रूम मध्ये. जा. मी पण जाते, जरा पडते, दमली. राजनाथनी या घरातली सुख शांतीच घालवून टाकली. छवीला किती लागले कुणास ठाऊक. परमेश्वर. ही शांभवी घरात आली आणि प्रॉब्लेम सुरू झाले. कशाला मम्माने असल्या डिवोर्सी मुलीबरोबर साकेतचं लग्न लावून दिलं? माझी बर्फी काय वाईट होती? दोन घास ही बाई मला कधी सुखाने खाऊ देणार नाही. हॅलो मोरू, बोल प्राणप्रिये, काय म्हणतेस? इथे प्रियेचे प्राण जायची वेळ आलीये. तुला रोमॅन्स कसला सुचतोय रे? अरे बापरे, काय झालं? काय झालं? अरे साकेतची ती थर्ड क्लास बायको आहे ना, हा? हा, तिने खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय. महानाट्य घडवलंय. अगं कसलं महानाट्य? काय बोलतेस तू? घडलंय काय? आधी तू ना हे मचक मचक करून खाणं थांबव. इथे आग लागलीये. छवीचे हात पोळलेत. काय? आग लागली? कुठे? घराला लागली का? ए ओरडू नको. घरी नाही, देवळात आग लागलीये. देवळात शांभवीने एवढा मोठा इश्यू क्रिएट केला ना त्या माणसासोबत. वा बेबी, काय बातमी दिलीस तू मला. आता या बातमीचं भांडवल बघ मी कसं करतो. प्रतीकला बघ आता कसं जळवतो. हा, काय म्हणालीस बेबी? काय बेबी, काय बोलतेस तू? आग लागली? आणि छवीला काय? छवीला हाताला भाजलं? अगं काय काय बोलतेस काय बेबी तू? खूप भाजलंय का तिला? मोरू काय झालं? छवीला भाजलं म्हणजे काय? एक मिनिट, बेबी बेबी माझा एक सर मला सांगा ना काय झालं. कोण आहे फोनवर? ते थांब जरा. भाजलं म्हणजे सर ऐका ना सर. हा, मला सविस्तर सांग जरा बेबी. छवी उचल. सावकाश 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 सावकाश. छवी अगं थांब थांब थांब, मी बघतो. वेट वेट वेट, थांब मी बघतो. थांब एक सेकंड. हॅलो. हॅलो छवी. छवी काय झालं? तुला कसं भाजलं? जास्त लागलं का? तू डॉक्टरकडे गेली होतीस का? मी येतो, आपण जाऊया डॉक्टरकडे. हा, नाही, मी ठीक आहे आता. पण तुला कसं कळलं माझा हात भाजलाय ते? अगं मोरू सर आता बेबी मॅम सोबत बोलवतं तेव्हा मला समजलं. तू थांब, मी येतो घरी. तू काळजी करू नको, थांब. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. अरे छवी अगं फिरंग्या फोन नीट पकड ना. ऐकू नाही. ओ सॉरी 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 सॉरी. आता ओके? हॅलो हॅलो प्रतीक. मी नंतर करतो फोन. हा, ओके. ओके ठीक आहे. हो, चल. दुखतंय खूप. आय नो. चल आपण जरा त्याला आयसिंग वगैरे करू आणि मग मेडिसिन्स लावू. ओके चल चल सावकाश चल. झालं, माझं काम झालं. तिथे छवीचे हात भाजले, इथे प्रतीकच्या मनावर जळजळ झाली. क्या बात आहे. ही आग अशीच धगधगत राहिली तरच नक्की प्रॉब्लेम वाढेल. अनिकेत, या सगळ्यात तुझी वाट लागणार आहे. प्रतीकचा राग तुला महागात पडणार आहे. दार लाव. हा. दे पाणी घे. हे घे पाणी. दीदी, काय झालं? तू काय कसला विचार करतेस? हे बघ, तो राजनाथ इथे येणार नाहीये.
कशावरून? अगं तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना काय झालं ते. तो जो तिथे येऊ शकतो तर जगाच्या पाठीवर कुठे येऊ शकतो. Nonsense. दी तू शांत हो ना. अगं त्या राजनाथने तुला किती वेळा त्रास दिलाय. तेव्हा काही झालं का तुला? नाही ना. मग आता कशाला काय होईल. आणि हे बघ, तू त्याच्या तावडीत कधीच सापडणार नाहीस. हा माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण आज माझा कॉन्फिडन्स हल्लाय. तेव्हा मी एकटी होते. आता मी राजगुरूंच्या घरात आहे. त्यांचं घर, त्यांचं नाव, या सगळ्यावर तो राजनाथ चिखलफेक करेल. मला माहितीये ना. आणि माझ्याबद्दल त्यांनी सगळ्यांना सगळं खरं खरं सांगितलं तर माझं काय होईल. मी या घरात राजगुरूंचा बदला घेण्यासाठी आली आहे. ही माझी इच्छा अपूर्ण राहील. माझ्यावरचा सगळ्यांचा विश्वास उडेल. तसं होता कामा नये. आता सगळं काही माझ्या बाजूने चाललंय. व्यवस्थित चाललंय सगळं. त्यामुळे आता आपल्याला अलर्ट राहायला हवं. कोण कसा विचार करेल आपण नाही सांगू शकत. आधीच आता पोलीस कंप्लेंट झाली आहे. तो राजनाथ जर पोलिसांच्या तावडीत सापडला ना तर तो सगळं खरं खरं ओकणार आणि मलाच फासावर चढवतील. मला काहीतरी करायला हवं. मलाच काहीतरी करायला. दी तू शांत हो. काही काळजी नको करूस. हे बघ तुला नक्की काहीतरी मार्ग मिळेल. बर आता मी निघते. आई घरी एकटी आहे ना. मला जायला हवं. पण काही प्रॉब्लेम झाला ना तर तू मला सांगशील. तू काय करणार आहेस. दी अगं काळजी वाटते ग तुझी. चल निघ. छवे बघू मला किती लागले. किती भाजलंय बघू दे. अरे देवा. तरी बाई आणि साकेत कडून कळलं मला सगळं. स्वतःच्या जीवाची पण पर्वा केली नाहीस ना. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं सांग मला. आई हो हो शांत हो. शांत हो. अगं इतकं काही नाही लागलंय मला. म्हणून असं जीवावरचं धाडस करतात. का सांगते मी आहे की ना तुझ्या समोर आता. हा काही नाही लागले. थोडस भाजलंय फक्त. बाकी व्यवस्थित आहे. आणि काही दिवसामध्ये होईल ते बरं. हो की नाही. हो हा माई. आणि डॉक्टरांनी पण औषध दिले अगं. नको काळजी करूस. लवकर बरी होईल आपली छान. आणि तू पण आता 4 दिवस घरी आराम करायचा. कुठलीच कामं करायची नाहीयेस तू. काय कुठे गेले सगळे. घर काय एवढं शांत शांत वाटतंय. वाटणार. सगळे घरातच आहेत पण गप्प आहेत. एवढं सगळं भयानक घडून गेलंय. कोणाला काही सुधरत नाहीये माहितीये. बाईनं केवढं टेन्शन आलं होतं. साकेतनी त्यांना आराम करायला पाठवले. झोपल्यात त्या. का झोपू दे बाई. आजीला थोडा आराम करू दे. हो आधीच एवढी सगळी दगदग झाली आणि त्यात हे सगळं घडलंय. साकेत आणि शांभवी पण खूप घाबरले. तरी तुम्ही बसा. मी सरबत घेऊन येते तुम्हाला. तिरंग्या घरातलं वातावरण बघ ना किती सुटकी झालंय. असं नकोय. आपलं घर याआधी इतकं उदास कधीच नव्हतं. आणि वहिनीला पण किती वाईट वाटलंय. तिरंग्या आपण असं काहीतरी करूया की ज्याने सगळे नॉर्मल होतील. करेक्ट आहे. पण काय करायचं. काय करायचं.
काय करूया? होय काय हसतेस काय? सांग ना काय करायचं. थोडी बचपन की यादी ताजा करते. तुला आठवतंय फिरंग्या, लहानपणी घरामध्ये जेव्हा सगळे टेन्शन मध्ये असायचे तेव्हा आपण काय करायचो? आठवतंय का? येस येस येस